तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावरचे हे भाव आपण पाहू शकतो। अतिशय भावुक पण तितक्याच धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार या ठिकाणी उभ्या आहेत। अजित पवारांच्या स्मृतींना अभिवादन करून या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतल्याचं आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या ज्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावरून निघत होत्या त्यावेळेला सुद्धा त्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली, अभिवादन केलं आणि त्यानंतर ते या ठिकाणाहून निघाल्या आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्या वेळेला त्या देवगिरीवर पोहोचल्या त्यावेळेला सुद्धा त्या अजित पवार यांच्या फोटोच्या समोर त्या नतमस्तक झाल्या। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ वर्षा निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, राहुल नार्वेकर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता वर्षावर पोहोचले। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी राहुल नार्वेकर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आहेत। तर अजित पवारांकडे जी खाती होती त्या खात्यांसंदर्भात आता काहीच वेळात निर्णय होणार असल्याचंही कळतंय।